ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका। कट्टर शिवसेने आमचं आयुष्य गेलं। प्रत्येक वेळा श्रद्धा जाधव साहेब हे काय घरोघरीच चालवले काय? निवडणुकीत पत्ताकट, नाराजांच्या कोलांटोड्या। नाराजांची समजूत काढण्यात यश मिळणार? नाही, आम्ही ना आता ऐकलं नाही। महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं राज्यभर महायुतीच्या इच्छुकांचा उद्रेक झाला। कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात असंतोष व्यक्त केला। नाराजांच्या या उद्रेकामुळे मुंबईत ठाकरे सेनेचीही डोकेदुखी वाढली आणि त्याचा सगळ्यात मोठा दणका बसला तो आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात। उमेदवारी न मिळाल्यामुळे वरळीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी थेट राजीनाम्यापर्यंत पोहोचली। कट्टर शिवसेने आमचं आयुष्य गेलं। मात्र कोणत्या वॉर्डमध्ये हा उद्रेक झालाय पाहूया। वॉर्ड क्रमांक 139 ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकरांच्या पत्नीला उमेदवारी। राजकारणात सक्रिय नसलेल्या पद्मजा चेंबूरकरांच्या उमेदवारीमुळे आकर्षिका बेकल पाटील आणि संगीता जगताप नाराज। वॉर्ड क्रमांक 193 वरळी कोळीवाड्यातून हेमांगी वरळीकरांना उमेदवारी। वरळीकरांच्या उमेदवारीमुळे सूर्यकांत कोळींचा राजीनामा। सूर्यकांत कोळी उमेदवारीसाठी इच्छुक। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला जागा सोडल्यानं ठाकरे सेनेचे पदाधिकारी नाराज। पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा। मनसेच्या उमेदवाराविरोधात काम करण्याची धमकी। खरं तर वरळी हा ठाकरेंसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ। 2017 मध्ये वरळीत शिवसेनेचे सर्वच्या सर्व नगरसेवक निवडून आले होते। मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सूर्यकांत कोळींनी थेट मातोश्रीवर धाव घेतली आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानं मुंबई महापालिका राखण्याचा मार्ग सोपा झाल्याचं म्हटलं जात होतं। मात्र आता या इच्छुकांच्या नाराजीमुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात लढण्यासोबतच बंडखोरांची बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान आदित्य ठाकरेंपुढे असणार आहे। त्यामुळे बंडखोरांची मनधरणीवरच ठाकरेंच्या सत्तेचं समीकरण घडणार की बिघडणार हे ठरणार आहे। गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।